नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया दही वडी। सोडा नाही, तांदूळाचं पीठ नाही, मैदा नाही, तरी पण जाळीदार आणि खुसखुशीत असे दही वडी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही वडा बनवण्यासाठी मी 2 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। डाळ मी आधी निवडून घेतली स्वच्छ, त्यानंतर आपल्याला ती आता धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवायची कारण पावडर लावलेली असते। आणि आता ही आपण सकाळी जर भिजत घातली तर 4 ते 5 तास आपल्याला ती तसेच भिजत ठेवायची आहे। त्यानंतर आपण बारीक करायला घ्यायची। डाळ छान भिजलेली आता 5 तास झालेले आहे। आणि आता ही आपण आधी स्वच्छ धुवून घ्यायची परत, त्यानंतर पाणी निथरून आणि दळायला घ्यायचे। डाळीतनं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि आता डाळ आपण दळून घेऊया। एकदा थोडं फिरून घ्यायची डाळ, त्यानंतर थोडं पाणी घालायचे। या पद्धतीने बारीक दळून घ्यायची। हे बघा, पाणी खूप कमी प्रमाणात वापरायचे। सर्व डाळ आता आपण अशीच दळून घ्यायची। डाळ पूर्ण बारीक झालेली आहे। आता पीठ आपण रात्रभर झाकून ठेवायचे, म्हणजे सकाळी छान जाळी येईल आणि वडे करायला घ्यायचे। जाळी आल्यामुळे सोडा टाकण्याची गरज येत नाही। रात्रभर पीठ आपण तसंच ठेवलं होतं, आता उघडून बघूया। हे बघा, छान जाळी आलेली आहे। पीठ काढून घ्यायचं। हे अशी जाळी आली म्हणजे सोडा टाकण्याची गरज येत नाही। पीठ हलवून घ्यायचे। पिठामध्ये मिरची बारीक करून टाकायची आहे। यामध्ये मी आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, त्या बारीक करून घेतल्या। आधी थोडी मिरची टाकून बघायची, हवं असलं आपण तिखट पण वाढवू शकतो। आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। अर्धा चमचा मीठ पण घालायचं आहे। थोडी कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। एका बाजूला आपण आता तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण दही फिरून घेऊया। 1.5 वाटी साखर घालायची आहे। हवं असल्यास तुम्ही कमी किंवा जास्त साखर टाकू शकता। आता फिरून घेऊया। दही फिरून झालेलं आहे। आता हे थंड करायला ठेवायचं आणि वडे तळायला घ्यायचे। सर्वात आधी हाताला पाणी लावायचे, त्यानंतर पीठ हातावर घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिपकत नाही। आणि मध्ये होल करायचे, परत थोडं पाणी लावून हळूवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे। याच पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे। वडे एका बाजूने तळत आले की नंतर ते उलटायचे। वडे मंद आचेवरच तळायचे, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात। वडे छान खमंग तळले गेले, आता ते काढून घ्यायचे। आणि मी एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये वडे घालून घ्यायचे। 5 मिनिटे ठेवायचे पाण्यामध्ये। 5 मिनिटानंतर काढून घ्यायचे बाहेर। नंतरचे वडे पण तसेच तळून घ्यायचे। हे बघा, वडे किती छान दिसत आहे। सोडा न टाकता पण छान फुगले। काढून घ्यायचे आणि आपण पाण्यामध्ये जे वडे टाकले होते त्यातलं पाणी निथरून घ्यायचे। या पद्धतीने दाबून घ्यायचे। पाण्यातनं काढलेले वडे आता दहीमध्ये घालायचे। आणि नंतर जे वडे तळले ते पाण्यामध्ये परत टाकून घ्यायचे। दही वडा तयार झालेला, आता सर्व करून घेऊया आपण।
सर्वात आधी थोडं मीठ घालायचं आहे, नंतर जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला आणि लाल मिरची, थोडी कोथिंबीर पण घालायची वरून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंचेचं आंबट गोड पाणी. याच्यामुळे छान चव येते दहीवड्याला. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे बघा किती छान झालं आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करा आणि एन्जॉय करा.